TVK अर्थात तमिळगा वेत्री कझगम। तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा हा पक्ष सत्तेत आला तो राहुल गांधींच्या काँग्रेसच्या जोडीनं। जवळपास 6 दशकांनंतर काँग्रेस सत्तेत सहभागी झाली आहे। काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यानं तामिळनाडूमध्ये विजय जोसेफ यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंतचा मार्ग सुकर झाला। पण मग काँग्रेसला सत्तेतला थेट सहभाग कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर तो दिवस उजाडला आणि विजय सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे। पण मग काँग्रेसला किती मंत्रिपदं मिळाली? या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण किती आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली? मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात किती महिला मंत्री झाल्या? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर सत्ता बदल झालेल्या एका राज्याची मोठी चर्चा झाली, ते राज्य तामिळनाडू। त्यातही काँग्रेसच्या अवघ्या 5 जागा निवडून आल्या असतानाही काँग्रेस सत्तेत सहभागी झाली आहे। त्यानंतर सगळेच वाट बघत होते ते काँग्रेसच्या वाट्याला नेमकं काय येणार याकडे। कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आणि कोणती खाती काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळणार याची। पण ही प्रतीक्षा संपली आहे, कारण नुकताच तामिळनाडूमध्ये विजय सरकारचा शपथविधी पार पडलाय। 10 मे रोजी विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्याचा कारभार सुरू केला। पण त्याला आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर गती आली आहे। अभिनेता ते राजकारणी बनलेल्या सी जोसेफ विजय यांच्या TVK पक्षाचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा पहिलाच अधिकृत विस्तार पार पडलाय। मुख्यमंत्री विजय यांनी 23 आमदारांचा मंत्री परिषदेत समावेश करण्याची राज्यपालांकडे शिफारस केली होती। ती शिफारस राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी मान्य केली आहे। या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा चेन्नई इथल्या लोकभवन इथं पार पडला। याआधी 10 मे रोजी विजय जोसेफ यांच्यासह 9 आमदारांनी शपथ घेतली होती। आता 21 मे रोजी विजय सरकारमधल्या इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडलाय। यावेळी थलपती विजय यांच्या सरकारमध्ये एकूण 23 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। या 23 आमदारांपैकी 19 आमदार हे विजय यांच्या TVK पक्षाचे आहेत, तर 2 आमदार मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचे आहेत। त्यामुळे आता विजय सरकारचं मंत्रिमंडळ सदस्य संख्या ही 32 वर गेली आहे। यात 4 महिला मंत्र्यांचा समावेश आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मित्रपक्ष असलेल्या VCK आणि IUML या पक्षांसाठी 2 मंत्रिपदं राखीव ठेवण्यात आली आहेत। मात्र या पक्षांनी अद्याप आपल्या संबंधित मंत्र्यांची नावं निश्चित केलेली नाहीयेत। पण प्रत्येकी 2 जागांचं प्रतिनिधित्व करणारे VCK आणि IUML हे पक्ष TVK सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। आता पाहूया कोणत्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। काँग्रेसच्या 2 आमदारांनी शपथ घेतली। यात राजेश कुमार जे किलियूरचे आमदार आहेत आणि विश्वनाथन जे मेलूरचे आमदार आहेत, या दोघांनी शपथ घेतली। विजय यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या राजेश कुमार यांना पर्यटन विभाग हे खातं मिळालंय, तर P विश्वनाथन यांना उच्च शिक्षा हे खातं मिळालंय। त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत। तर TVKच्या श्रीनाथ, कमली S, C विजयलक्ष्मी, RV रणजित कुमार, विनोद, राजीव, B राजकुमार, V गांधीराज, मंथन राजा P, जगदीश्वरी K, राजेश कुमार S, M विजय बालाजी, लोकेश तामिळ सेल्वन D, विजय तमिळन पार्थिबन A, रमेश, P विश्वनाथन, कुमार R तेनारसू, V संपत कुमार, मोहम्मद फरवाज J, D शरद कुमार, N मेरी विल्सन आणि विघ्नेश K या आमदारांनी शपथ घेतली। दरम्यान मंत्रिमंडळात काँग्रेस आमदारांचा समावेश होणं हा तामिळनाडूच्या राजकारणातला एक महत्त्वपूर्ण क्षण ठरलाय। गेल्या जवळपास 60 वर्षात पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष राज्य सरकारचा एक भाग बनलाय। यापूर्वी माजी मुख्यमंत्री M भक्तवत्सलम यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाकडे तमिळनाडू राज्यात सत्ता होती। तो कार्यकाळ मार्च 1967 मध्ये संपुष्टात आला। त्यानंतर तामिळनाडूमध्ये DMK आणि AIDMK याच पक्षांचं वर्चस्व राहिलं होतं। पण आता विजय यांच्या TVK पक्षानं आणि थलपती विजय यांनी तामिळनाडूवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावलाय, ज्याला राहुल गांधी यांच्या काँग्रेसनं साथ दिली आहे। दरम्यान घटनात्मक तरतुदीनुसार मुख्यमंत्री विजय जास्तीत जास्त 35 मंत्र्यांची नियुक्ती मंत्रिमंडळात करू शकतात। ही संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% इतकी आहे। आता विधानसभा सदस्य संख्या ही 32 वर गेली आहे। त्यामुळे केवळ 3 पदं रिक्त राहिली आहेत, जी VCK आणि IUML सारख्या मित्र पक्षांना दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। विजय सरकारचा पहिला शपथविधी हा 10 मे रोजी आणि
दुसरा शपथविधी 21 मे रोजी पार पडलाय। या दोन्ही वेळी थलपती विजयचा साधेपणा ठळकपणे दिसून आला, तर मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी प्रशासकीय कामाचाही धडाका सुरू ठेवलाय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।